लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघाची फेररचना हे विधेयक नामंजूर झालं आणि या सगळ्याचे पडसाद मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील बघायला मिळाले। सत्ताधारी हे काळे शर्ट आणि काळ्या रंगाच्या फिती बांधून आजच्या कामकाजामध्ये सहभागी झाले होते। तसंच निषेध म्हणून त्यांनी काळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान केली। भाजपच्या सगळ्याच नगरसेवकांनी काळे शर्ट घातलेले होते। महाविकास आघाडीचा त्यांनी निषेध केला, तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून विरोध दर्शवला। महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांना अशा पद्धतीने विरोध करताना बघून विरोधकांनी मात्र भगवे कपडे परिधान केले होते आणि त्यांनी हे उत्तर दिलेले आहे। महिलांना पूर्ण समर्थन मिळावं, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं आणि या विधेयकामुळे या देशाच्या विधिमंडळामध्ये विशेषतः विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% त्यांना आरक्षण मिळणार होतं। परंतु विरोधकांनी एकमत करून या विधेयकाला समर्थन द्यायच्या ऐवजी त्याचा विरोध केला आणि हे विधेयक मंजूर होऊन दिलं नाही।